सांगली महापालिका क्षेत्रात चालू वर्षासह पुढील आर्थिक वर्षाची घरपट्टी आता जुन्या दरानेच आकारली जाईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. महापालिका क्षेत्रात चालू वर्षासह पुढील आर्थिक वर्षाची घरपट्टी आता जुन्या दराने आकारली जाईल. भाडे करारावर आकारल्या जाणाऱ्या कराचे ओझे कमी करण्याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात घरपट्टीबाबत बैठक पार पडल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खडे, आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, माजी आमदार दिनकर पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, चालू वर्षाची घरपट्टी जुन्या दराने आकारली जाणार आहे. याशिवाय 2025-26 मधील घरपट्टीची बिलेसुद्धा जुन्या दराने काढली जातील. यामुळे नागरिकांना वाढीव घरपट्टी लागणार नाही. वाढीव घरपट्टीच्या ज्या नोटिसा दिल्या आहेत त्यावर पुढील 9 महिन्यात सुनावणी होऊन ती योग्य तो निर्णय होईल. नोटिसांबाबत हरकतींसाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना 2 वर्षांसाठी कर प्रणालीचा कोणता त्रास होणार नाही. घरपट्टीबाबत सुनावणीनंतर बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतील. ज्या मालमत्तांची नोंद घरपट्टीला झाली नाही त्यांनी मागील 6 वर्षांपासून ती लागू होईल. ज्यांना बांधकाम क्षेत्रात वाढ झाली असेल त्यांना त्याचा कर भरावा लागेल. ज्या ठिकाणी ड्रेनेज सुविधेचा लाभ नागरिकांना मिळत नाही त्या ठिकाणचा जलनिस्सारण कर रद्द होईल. मात्र ड्रेनेजची सुविधा घेणाऱ्या मालमत्ताधारकांना जलनिस्सारण कर द्यावाच लागेल. भाड्याने दिलेली घरे, दुकाने आणि अन्य आस्थापनांवर आकारली गेलेली 54% घरपट्टी जाचक असून ती जिझिया करासारखी आहे. राज्यातील अन्य महापालिकांमधील अशा भाड्याच्या मालमत्तांवरील कर आकारणीचा अभ्यास करून सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी या कराची फेररचना होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शहरात शासकीय सार्वजनिक वापराच्या जमिनी, नाले, ओत किंवा पुरपट्ट्यात झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार नाही, ती पाडून टाकण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला आम्ही दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. घरफाळा विषयामध्ये 3 आठवड्यापूर्वी का 4 आठवड्यापूर्वी एक अतिशय चांगली प्रेस कॉन्फरन्स माझी झाली, ज्यावेळेला खूप चांगल्या संख्येने सगळेजण आलात. त्याच दिवशी हा विषय संपलेला होता असं माझं मत आहे. पण मी पत्रकारांना दोष देत नाही, परंतु पत्रकारांचं हे जे काम आहे की समाजाला योग्य दिशा देणं, याच्यामध्ये पुन्हा एकदा शब्द फार जपून वापरावे लागतात आणि मराठी शब्द तर प्रत्येक शब्द अर्थ, याच्यामध्ये पुन्हा एकदा शब्द फार जपून वापरावे लागतात आणि मराठी शब्द तर प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असतो. त्यामुळे तुम्ही ते योग्य मार्गदर्शन केलं नाही असं म्हटलं तरी तुम्हाला राग येईल. पण काहीतरी गडबड झाली की ज्यात मी सांगण्यात कमी पडलो, तुम्ही ऐकण्यात कमी पडलात, तुम्ही लोकांना सांगण्यात कमी पडलात. घरपट्टी वाढ हा विषय 24-25चं जे बिल आत्ता भरायचं 31 मार्चच्या आधी, त्यात नाहीच आहे. मी आज जरा थोडं वर्गामध्ये खडू आणि फळा घेऊन करतात तसं करणार आहे. माझी विनंती अशी आहे की यात कितीही वेळ घ्या, म्हणजे मी जवळजवळ पुढे काही ठेवलंच नाहीये. तुम्हीच कंटाळलात तर म्हणा किंवा आता आम्ही एक जण जातो, पण स्पष्टता करून घेतल्याशिवाय उठू नका समाजामध्ये. तर 24-25ची जी घरफळाची बिलं आली ती जुन्या रेटनेच आली, त्यात कुठेही वाढीवचा विषयच येत नाही. आणि त्यामुळे लोकांनी घरफळा वाढला असं म्हणणं आणि आंदोलन करण्याचं कारणच नाही. आता येऊ 25-26ला 25-26चं घरफळाचं बिल अजून रेजच व्हायचं आहे, अजून त्याला मराठीत म्हणायचं असेल तर द्यायचंच आहे. जी आली ती प्रपोज नोटीस आली की हे असं असू शकतं, ज्यावर सुनावण्या आहेत, मग निर्णय आहे. त्या प्रपोज नोटीसला आपण बिल मांडून बसलो आणि आपण म्हटलं की वाढली. आता आम्ही तरीही प्रोपिपल एक निर्णय करतो की 24-25 प्रमाणेच 25-26चं सुद्धा 1 एप्रिलला जे बिल रेज होईल ते जुन्या रेटनेच होईल. नाही कळलं तर पुन्हा विचार, आहे तसंच होईल. मग काय होईल तर हे जे प्रपोज नावाची नोटीस आली आहे त्याच्या सुनावण्या 9 महिने चालू राहतील आणि एकेका माणसाचं समाधान झाल्याशिवाय मग त्या समाधानामध्ये त्याला अटेंड करण्याच्या बरोबरीने चल उठ तुझ्या साईटवर जाऊ, असं साईट व्हेरिफिकेशन असेल ते घरफाळा विभागाच्या मदतीने असेल. ते जरा तुमचं सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहे की एजन्सी शेवटी एजन्सीला आपल्याकडे मॅनपॉवर नसते ना, म्हणून एजन्सीला काम देतो. ड्रोनने घराचं सर्वेक्षण करता येत नाही, ड्रोनने घराचं सर्वेक्षण झालेलं नाही. तर हा एक समज लोकांच्या डोक्यातून काढून टाका. ड्रोनने शहराचं सर्वेक्षण झालं,
एजन्सीने सुद्धा प्रत्येक प्रॉपर्टीचं फिजिकलच सर्वेक्षण केलेलं आहे. तरी तुमचं म्हणणं आहे ना की त्यांना काय कळतंय, घरफाळा विभाग जोडा, तर आता 9 महिने देणार. थोडा घरफाळा विभागाला मॅनपॉवर वाढवायची असेल तर परवानगी देणार की तुम्ही ही मॅनपॉवर तुमच्या नियमाप्रमाणे जशी वाढवता येईल तशी वाढवा. मग काही जण डायव्हर्ट करता येतील, काही जण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करता येतील. असं करून एकेका माणसाचं समाधान झाल्याशिवाय नवीन घरपट्टी ठरणार नाही. 25-26 सुद्धा घरपट्टी ही परंपरागत जे बिल आहे त्याच बिलाने भरली जाईल. या 2 मुद्द्यांवर पहिलं बोलू, मग पुढे जाऊ. 24-25ला जे बिल आलंय ते जुन्या रेटने झालेलं आहे. 25-26ला आलेलं आहे ते बिल नाही, ती प्रपोज नोटीस आहे. तरी 25-26चं बिल जुन्या रेटनेच येणार. प्रपोज नोटीसवर प्रत्येकाला सुनावणी देणार. सुनावणीची मुदत संपली आहे, ती 15 दिवसांनी वाढवणार. 31 मार्चपर्यंत तुम्ही म्हणू शकता की माझी हरकत आहे. आणि प्रत्येक हरकतीला कॉम्प्युटराइज नाही, फिजिकल अटेंड केलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.